पोरा तर काही गेली नाही. तशी सुरतदा येणं त्यांनी दिनचदा आहे तशी सजावट करते आणि तशी चंदोदा मग तो प्रसाद तिच्या ओटीमध्ये पडला आणि मग तेव्हा मारुती रायांचा जन्म झाला त्या प्रसादात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपल्या गावामध्ये ना मी गावामध्ये गेलो आपल्या हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये. उद्या ना 2 तारीख म्हणजे हनुमान जन्मोत्सव. तर पूर्ण मंदिर आहे ना आता धावाला घेतील आणि इथे बघू शकता पाणी बिणी पक्का यावी झाले इकडचे सांडवले म्हणजे आता पूर्ण मंदिर धावाला झेकतील. आणि मस्त बघू शकता हनुमंतरायांची सुबक अशी मूर्ती आणि मस्त पूर्ण सजवतील आजच्या दिवसामध्ये. आणि उद्या ना पालखी सोहळा आहे आपल्या गावामध्ये. तर उद्याचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. आणि आता बाहेर मंडप घातले आणि उद्याची सोय काय असणार आहे. आणि आज म्हणजे सजावट करतील बाहेर पोरा पण ते हारबीर याकरता गुप्ता. तर मी तुम्हाला आता दाखवतो. चला मित्रांनो, आता भेटू पुढे. आणि उद्याचा पण ब्लॉग खूप भारी असणार आहे. एक आपण काहीतरी नवीन गोष्ट घेणार आहोत देवाच्या कृपेने हनुमंतरायांच्या. तर चला आता पुढे दाखवतो. इकडची आहे ना पोरा तुम्हाला मी दाखवतो. हे बघा इथेशी पोरा सगळेजण हार गुप्तान. मित्रांनो बघू शकता इथेशी सगळेजण मस्त इथे हारबीर गुपून ठेवले आणि ते काम करताना पोरा बघू शकता. हे बघा असं बघता शातीर ना. ही व्यक्ती तुम्ही बघितली असं आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये बघते बघासा नाही तशी बाय हार गुप्ते. अजून इण्यात असं गेले वाटते. हे पावाला आले ते हे आता काही बोलते काय आमची गिरली जागा. हा मागच्या व्हिडिओमध्येच. आणि मित्रांनो बघू शकता हनुमंतरायांचं मंदिर. इथेशी मंडप घेतले अजून पोरा आले नाही. हा तुम्हाला पुढे दाखवतो. बाई बघू शकता इथेशी दिनेशदानी फुल इथं सोय करायला इथले एक सपनाचा बी बोरी आहे निकृष्टी पाकले आले वाटतं. पाकले आहे. फुल डिस्कशन चालू आहे. पाकल्या चाले ना लांब लांब का उभा राहतं. तर मित्रांनो बघू शकते तशी चंद्र दिसतं. उद्या ना पौर्णिमा आपल्याला श्रीमलंगडावर पण जायचं आहे. नाथांची आरती आहे. आरतीसाठी आपल्याला उद्या जायचं आणि तिकडून आल्यावर आपल्या गावामध्ये पालखी सोहळा असणार आहे. तू पाहिजे हे बघा सगळी पोरान. अजून तू पण काय बाय बाय फुल मेहनत करते. बायला दाखवू दे पहिले. हां पाकल्या इथे दादा साहेब. तर मित्रांनो आपल्या ना इथलं हारबीर या करून झाल्यान आणि इथं दिनेशदा खूप मेहनत घेते दुपारपासून. आणि तशी आता 2 शब्द काय बोलणार आपण. दुपारपासून काम करतोय म्हणजे आपला सेवा करतोय. ही सेवा सकाळी 4:45 वाजता मार्केटवरून आलो. हां 7 वाजेपर्यंत आम्ही म्हणजे 4 वाजता मार्केटला गेलो. 7 वाजता रिटर्न आलो. हां आणि त्याच्यानंतर दुपारी माला बनवायला घेतलेल्या. दुपारी माला बनवून झाल्या. घरी बनवलंय. बनवतो थोड्याशा माला बनवायच्या राहिलेल्या. आता पोरांनी छान बनवलेत त्यांनी. लहान लहान पोरं होती ती बघा. ही लहान लहान पोरं उठलेलं किती त्या पण सांग म्हणजे 3 वाजता उठला असेल तर सकाळची जायला नाही. ही सगळी पोरं आहे इथेशी बघा. बघा जीवनाची कला बघा कला. हा बघा कसले भारी इथेशी मस्त समोर इथेशी पूर्ण. आता इथेशी एक हार बनवलेला अजून एक इथेशी मधीन. तर हा मोठा तोरण बनवायचा आहे. तो आपला घंटा ना त्याच्या तिथेशी असे लावाला. आता इथेशी मापदीप घेतले बनवायला येतले. बाईने इथेशी सगळं सामान उचलला. नाही पोरा काही कामाची नाही फक्त मस्ती करता फक्त आवरी फुला. मित्रांनो मी घरी जाणार होतो. आईसने फोन केला की जावाले जाऊ द्या नंतर. आणि तसे बघू शकता पूर्ण फुला
सगळ्या आपल्या गावातल्या पोराही म्हणजे ह्याचं बघितलेलं आहे आणि इकडे फुला आणि तिकडे डेकोरेट करायला घेतले. पोरा काही गेली नाही त्यासाठी मग सुरेशदाना येण्यादा दोघं जण आता बघतील. मग आपण पण थोडा त्यांना सहकार्य करू. पोरा तर काही गेली नाही तशी सुरेशदा येणं त्यांनी करायला घेतली आणि इकडे आतमध्ये बघू शकता कंच मला सजवायला घेतली फुलांची. बाई तिशी बघू शकता पूर्णच फोकस बिकस लावल्या अजून जागा इथेशी सच्याला बोलवले एकदम ॲस्टॅटिक माणसाला बोलवले. सुत्तेल कमी पडली ती न आणलेलं तर नाही येईल तर बोलते जेला बोलते आता घरी काय नाही झोपला नाही. तिकडशी मारुतीरायाची सजावट चालू आहे आणि तशी सजावट आपली इकडं बघू शकता बाई दिनेशदाई तशी सजावट करते आणि तशी चंदुदा दोघा जणी तशी आपल्या मुलं गाभाऱ्याची सजावट करताना फुलांनी अजून बाकी आहे. आणि इकडे सचिन इथे नानासा पण इला परत आणि आपली सजावटीमध्ये हो ना सुत्तर लेट पण थेट महाराजांचं इथे आगमन झालेलं आहे बघू शकता. जय श्रीराम जय हनुमान. महाराज इथे आपल्याला कथा सांगतात. सुनो तो सही. सांग सांग. राजाला मुलबाळ होत होता मग त्यांनी यज्ञ ठेवला. हा मग यज्ञातून प्रसाद दिला त्याला. तो प्रसाद दिला एक लाडू बोलून. तर त्याचं काही कौशल्य आणि सुमित्रा या 3 राण्या. पण कौशल्य ही सगळ्यात ज्येष्ठ राणी होती. मग तिला अर्धा वाटा दिला राहिला अर्धा. मग त्याचं 2 वाटा केला आणि एक सुमित्राला दिला आणि एक कैकेयीला. तर कैकेयी बोलते तिला एवढा मोठा वाटा दिला ना मला असा. ती पहिल्यापासून कशी थोडी जॅलीस फील करायची. आणि मग देवाने गरुडाला पण असं म्हणजे या केला का जा तू आणि तुझं काम कर. तर गरुड गेला घार आणि मग घार गेली ना तो कैकेयीचा जो वाटा होता ना त्यावर पण डोचा मारला आणि मग तो पंजात घेतला आणि मग तिथल्या उडत त्रिकुट पर्वतला गेला. आणि मग त्या ठिकाणी अंजनी माता बसली होती नामस्मरण करत आणि मग तो पंजा जाऊन तिथं खोलला. मग तो प्रसाद तिच्या ओटीमध्ये पडला आणि मग तेव्हा मारुतीरायांचा जन्म झाला. त्या तोच प्रसाद ज्या प्रसादामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे ना त्याच प्रसादामध्ये हनुमंतरायांचा जन्म झाला. आणि असं बोलतो मग लोक मारुतीराया शंकराचा रुद्र अवतार. हा शंकराचा त्याच्यात श्रीराम आणि शंकर दोघांचा अंश आहे याच्यामध्ये. कारण त्यांना भक्ती दाखवायची होती अशी आहे. आणि आजच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर झालेला आहे. कुठल्या पर्वतावर झाले काय असं? त्रिकुट पर्वत कुठे आला? आजा पर्वत बोलतात काही अंजनी पर्वत. इथे कर्नाटक मध्ये ना नाशिक मध्ये पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी मीमांसा. आता जटायूचं एक कर्नाटकला मंदिर आहे माहित आहे. आणि त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर तिथे टाकेतला एक जटायूचं मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण आपली एक परिभाषा अशी का तिथं मिळते. काही लोक सांगतात तिथे पण एक ठिकाणी. आता आपले छत्रपती शिवाजी महाराज 2 जयंत्या साजरे करतात. तिथीनुसार असतं ना एक तारखेनुसार. पण एक सांगायची बात का काही कित्येक ठिकाणी आहेत. आता पांडवाई पण काही मंदिर बनले ना त्यांना काम नव्हतं का ते स्ट्रक्चर नव्हतं त्यांची अशी का ते जेव्हा वनवासाला निघालं ना तेव्हा ते रोजनिशीनुसार रोज शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा करतात. मग ते दुसऱ्या दिवसाला जात असे. ती बाई उठली कोंबडा हरवला बहिणीने कोंबड्याचा रूप घेतला. मग पांडव पालाला अर्धा मंदिर सोडून नाही या खोट्या बातात अर्धा मंदिर न सोडून गेलं. मुघलाई ते अर्धा मंदिर तोडलेलं. हा रिअल स्टोरी अशी. शिवलिंग बसवलं मंदिर नाही. मंदिर तिथल्या राजाने ती पोरा तिकडून फटीतल्या बघून या तिकडे बोलते बघता की
आणि कृषी पोरांची सजावट चालू आहे. काय बोललं महाराज, आपण लेट आले. लेट काम करत होतो दुकानात. ओके, समजू शकतो. नाईलाज होतं माझं. इथं आनंद आहे ना, तो तिथे एकट्याच पोरांना आनंद आहे. आणि उद्याचं कसं आहे उद्या नियोजन? उद्या दिवसाचे नको, पण रात्री 9ला हजेर आपल्याला मस्त वाजत गाजत मारुतीरायांची पालखी करायची. पूर्ण गावामध्ये पूर्ण फिरवायची. गावात फिरायचे टाळांच्या गजरा. आणि टाळायचं. सगळ्यांनी कुर्तं घाला का. 100%. खाली मी नाही आहे. हा, माझ्याजवळ आहेत. माझ्याजवळ ज्याला नसेल त्यांना देईन मी एक्स्ट्रा 200 रुपये. भाड्याने देशील काय? भाड्यानं नाही, माझ्याकडे नाही. भाड्याने देशील म्हणजे असं बोलत नको. यो तिथं त्या स्टेजवर गायला कुर्तं घालून जातं भाजी. माझ्याकडे नाही बोलत. ते कुर्तं कुठे थांबतील? आपलं घाल व्हाईट ना तू. कुर्ता लागल. हा, व्हाईट कुत्रा कुत्रा वाईट कुत्रा आणतोय. व्हाईट कुर्ता लागल आपल्याला. विषय तो आहे म्हणजे. आता बुवा बनाचा बोलल्यावर बुवा नाही बनणार तू. नाही बनला तरी व्हाईट कुर्ता लागल ना तुझ्या बरोबर आहे तो गाणं. असेल तो अन बाबा. पण जो भावा असेल नाही ते. वाटतं उद्या. हा, हा, आता उद्या. दुसरा option. पहिले कुर्त्याचा ठेवला. आपले आठ नाही दशील का? कुठला घालणार? या पण या. तर मित्रांनो बघू शकता, पूर्ण सजावट पण झालेली आहे. आणि आतमध्ये दाखवतो मस्त. अजून आतमध्ये सजवायचं बाकी आहे. इथला वरचा दिसतं पोर्शन सजवायचं बाकी आहे. बाकी हे इथेशी आहे अजून 2 वाजल्यान. तर चला मित्रांनो, भेटू आता उद्या पालखीला. तर मित्रांनो, मी आता घरी येलो आणि आज आपल्या म्हणजे पूर्ण हनुमंतरायांचा मंदिर सजवलेलं आहे. आणि उद्या ना ठीक संध्याकाळी 6च्या नंतर 6:30च्या नंतर कीर्तन आहे बाला महाराजांचा. आणि त्याच्यानंतर 8च्या नंतर जेवण असणार आहे, भोजनाची सोय. आणि त्याच्यानंतर काय 1 तास तर लागेल, म्हणजे 10च्या नंतर 9:30 10च्या यामध्ये आपल्या हनुमंतरायांची पालखीसुद्धा आपल्या संपूर्ण गावामध्ये आणि भजनाच्या टालाच्या जोरावर पूर्ण गावामध्ये आपल्या हनुमंतरायांची पालखीसुद्धा मिरवणूक होणार आहे. आणि खूप भारी म्हणजे उद्याचा दिवस राहणार आहे. आणि उद्यानं आपल्याला श्रीमलंग मच्छिंद्रनाथांच्या आरतीलासुद्धा जायचं आहे. तिकडून आल्याच्यानंतर इकडे शिव आपण म्हणजे आपल्याला कीर्तन कव्हर नाही करायला भेटणार. तर चला, आणि उद्याचा दिवस खूप स्पेशल असणार आहे. आपल्याला मलंगडला पण जायला लागेल आणि आपल्या गावामध्ये हनुमान जन्मोत्सव पण आपल्याला साजरा करायचा आहे. तर चला मित्रांनो, भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम, जय हनुमान.